अमरावतीच्या परतवाडामधून एक धक्कादायक बातमी आहे। सुरुवातीला मुलींची मैत्री केली, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले। अमरावतीच्या परतवाड्यामध्ये हे धक्कादायक सेक्स स्कॅन्डल घडल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामध्ये एक दोन नाही तर तब्बल 350 व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप होतोय। अयान अहमद असं या प्रकरणातील 19 वर्षीय आरोपीचं नाव आहे। त्याला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीला आलं। भाजप आमदार प्रवीण तायडे आणि खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणात आवाज उठवला। त्यानंतर परतवाडा पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या आरोपीनं 7 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, तर इतर पीडित कुटुंबियांनी पुढे येऊन गुन्हा नोंदवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। काल रात्री अटक केलेला आहे आणि त्याला जेव्हा आपण कोर्टासमोर हजर केलं होतं, कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे। हा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण चौकशी केली तर तो जवळजवळ 1 वर्षापासून चालू आहे असं सांगतोय। तर अजून निश्चित आपण तो सांगतोय, आपल्याला तर ते टेक्निकली बघावं लागेल। जे व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ज्या स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ प्राप्त झाले आहेत, तर त्याची आपण आरोपिताकडून ओळख पटवलेली आहे। तर त्यामध्ये 7 मुली असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे। परंतु तेवढा डेटा आहे, अजून काही डेटा आहे का त्याच्याकडे, अजून काही फोटो आहेत का, अजून काही एखादं इन्स्ट्रुमेंट त्यांना वापरलेलं आहे का, तर ते रिकव्हर करणं बाकी आहे। त्याहून नक्की कळेल, पण सध्या तरी 7 मुलींची नावं त्या ठिकाणी त्यांना। दरम्यान या तरुणावर नेमके काय काय आरोप करण्यात आलेले आहेत आपण बघूया। अयान अहमद या तरुणानं अनेक तरुणींना आणि महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। या तरुणी आणि महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले। अयाननं 180हून अधिक मुलींना जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे। या मुलींसोबत मुंबई आणि पुण्याला जाऊन अश्लील व्हिडिओ तयार केले। आतापर्यंत 350हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे। काहींना वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी धमकावल्याचाही दावा करण्यात येतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।